तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विम्याची मोठी बातमी. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा राज्यातील शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, पीक विमा आज जे काय वाटपाची जे काय प्रक्रिया आता मोठी वेगाने सुरू करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यात आजपासून अंमलात आलेला आहे. आणि अनेक महिन्यापासून जे का थांबलेली रक्कम होती पीक विम्याची, अखेर ती आता सोडली गेली असून पुढील 3 तासात निधी थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, शेतकऱ्यासाठी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पात्र शेतकरी आणि त्याचप्रमाणे बघा अपात्र शेतकऱ्याची यादीसुद्धा आता सरकारने जाहीर केलेली आहे. ती यादीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील एकूण बघा 15 जिल्ह्यात प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यात मोठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तांत्रिक कारणामुळे बघा प्रक्रियेला काही काळ बघा आली होती, मात्र आता ती जलदी गतीने राबवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात बघा थेट डीबीडीद्वारे निधी वितरित केली जात आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची प्रतीक्षा करत होते. आता शेतकऱ्याची बघा प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा 3 तासात तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो फक्त तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजेच बघा, मंत्रिमंडळ बैठकीत आता पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आलेला आहे. आता या मदतीमुळे बघा नुकसानग्रस्तांना तीव्रता दिलासा मिळणार आहे. तसेच बघा पीक विम्याची रकमेही आजपासून काही तासातच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. स्वतः बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची माहिती शेतकऱ्याला दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता जलदपणे शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट डीबीडीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. हे पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याला वाटप करण्यात येणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार महत्त्वाचं जाणून घ्या शेतकरी मित्रांनो. बघा, आज एकूण 36 जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यातील आधीच मदत मिळाली होती. आता ती उरलेली जिल्ह्यासाठी 3 टप्प्यामध्ये निधी वाटप केली जात आहे. आणि आज पहिल्या टप्प्यात बघा 15 जिल्ह्याची मदत वितरित केली जात आहे. आणि डीबीडी प्रणालीद्वारे एका दिवसात मोठ्या प्रमाणात निधी पाठवायची मर्यादा असल्याने 3 दिवसात पूर्णपणे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आज बघा 36 जिल्ह्यापैकी आज 15 जिल्ह्यातच शेतकऱ्याच्या खात्यात म्हणजे की बघा टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहे. आज 15 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट बघा पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. किती पैसे जमा होणार आहे सर्वात महत्त्वाचं, कोणत्या पिकाला किती हेक्टरप्रमाणे पैसे जमा होणार, कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार. बघा विविध पिकाचं नुकसान लक्षात घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरवण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. बघा, जर तुमचं बघा भात पिकाचं नुकसान झालेलं असेल, त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाचं नुकसान झालेले असेल, त्याचप्रमाणे बघा कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकावरील नुकसानासाठी वेगवेगळी दराने मदत निश्चित केलेली आहे. आणि नुकसानाचे प्रमाण तपासल्यानंतरच थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो बघा, पिकाचे नावं सुद्धा इथं सरकारने स्वतः जाहीर केलेले आहे. कारण की बघा भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकावरील ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि खुशखबर आलेली आहे. बघा महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहे त्यांना बघा भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याने सरकारने सांगितलेलं आहे. आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत मोठी दिलासा देणार आहे. बघा मूग, तूर आणि इतर पिकासाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केली जाणार आहे. आणि आजपासून या सर्वच पिकाच्या नुकसाना भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता सर्वात मोठी बरेच शेतकरी आपल्या कमेंट करत होते की दादा बघा आमचे पीक विमा अजून सुद्धा जमा नाही झाला. ज्या शेतकऱ्याचा बघा अजून सुद्धा पीक विमा जमा झाला नसेल त्यांना आज 100
100% या 15 जिल्ह्यात पैसे जमा होणार. शेतकरी मित्रांनो बघा, ते 15 जिल्हे कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्या 15 जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचं बघा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील सर्वाधिक नुकसान झाले असल्याने या भागांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलेले आहे. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या टप्प्यात समाविष्ट केलेले आहे. सर्व जिल्ह्यांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले असून रक्कम पुढील काही तासात त्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. स्वतः बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो बघा, आता आपण जिल्ह्याची यादी जाणून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा ही यादी जाहीर केलेली आहे. आता महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये पात्र शेतकरी आहे, अपात्र शेतकरी सुद्धा आहे. आता कशा प्रकारे तुम्हाला यादी चेक करायची, सर्वात महत्त्वाचं आपण सर्वात पहिले जिल्ह्याची यादी जाणून घेऊया. आता 15 जिल्ह्याची अधिकृत यादी पुढील प्रमाणे आलेली आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 15 जिल्ह्याची अधिकृत यादी पुढील प्रमाणे आहे. आता कोणकोणते 15 जिल्हे आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. बघा, आता बघा, धुळे, त्याचप्रमाणे नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर आणि वाशिम आणि भंडारा. बघा शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्यात आज 100% त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची माहिती दिली, कारण की हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा करण्यास सांगितलेलं आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये आजच मदत हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्याने दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे हे सुद्धा सांगितलं. आता ज्या शेतकऱ्याचं बघा जर या बँकेत खातं असेल, आता ते बँकेची यादीसुद्धा स्वतः सरकारने जाहीर केलेली आहे. आता बँकेची यादीसुद्धा शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत. जर शेतकरी मित्रांनो तुमचंसुद्धा या यादीतल्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला आज 100% पैसे जमा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की स्वतः ही माहिती दिलेली आहे. बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी सहभागी बँकेची यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. यात बघा SBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, त्याचप्रमाणे HDFC बँक, ICICI बँक बघा, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वच बँकांना व्यवहार सक्षम वाढवण्याचे निर्देशन बँक स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे. आणि बघा, सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे, पण टप्प्याटप्प्याने बघा सरकारने पैसे जमा करण्यास सांगितलेलं आहे. आता एकूण भरपाईसाठी राज्य सरकारने हजारो कोटीची निधी राखून ठेवलेली आहे आणि पंचनामा समाविष्ट शेतकऱ्यांना 100% मदत, तर इतरांना नियमितनुसार 75% रक्कम मिळणार आहे. पुढील 24 तास शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजेच ज्या शेतकऱ्याला आज पैसे जमा झाले, शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल ते व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.